हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आपापल्या कामामध्ये व्यस्त असाल. आपल्याकडे कसं आषाढ महिन्यामध्ये कापण्या केल्या जात्या, म्हणजे तळलं जातं. कापण्या, धपाटी, काही ठिकाणी कडकणी केली जातात. तसं केरळमध्ये पण ना रोज बनवली जाते ही एक खीर म्हणू शकतो आपल्या भाषेमध्ये. तर इकडे ह्याला ना उलवा कन्नी म्हणतात. उलवा म्हणजे मेथीला इकडे उलवा म्हणतात आणि कन्नी म्हणजे पायसमसारखं असं खिरीसारखं बनवलं जातं. तर हे असं त्याचं साहित्य आहे, सर्व साहित्य. आता हे एक पॅकच भेटतो असा. तर ते पॅकमध्ये ना सर्व प्रकारचे धान्य असतात. तर ते ह्या महिन्यामध्ये सकाळचं ना रोज ते खाल्लं जातं. नाश्त्याच्या अगोदर ना ही कन्नी आहे ती पिलं जातं. तर इकडे कसं आता गहू ज्वारी आहे ते म्हणजे जास्त प्रमाणात खात नाहीच. ज्वारी तर खातच नाहीत. गहू आता कधीतरी म्हणजे चपाती वगैरे खातात ज्यांना शुगर आहे ते लोक. ज्वारी आता ना इथं रिलायन्समध्ये भेटते, ती पण 300 रुपये किलो अशा प्रमाणात. म्हणजे आपण कसं जिऱ्याचं छोटे पॅकेट आणतो, मोहरी, तशा पॅकेटमध्ये आता आलेली आहे. इकडचं ते औषध म्हणून खाल्लं जातं. तर हे सर्व प्रकारचे धान्य आहेत. तर ते मी थोडे थोडे घेतले, जास्त नाही, कारण अगदी मुठभर किंवा जे कमी आहे ते अगदीच कमी घेतले तरी चालतात. तर हा एक तांदळाचाच प्रकार आहे इकडचा. आणि गहू आहे ते थोडेसे जास्त घेतले होते. तर हे सर्व साहित्य घेतलं. आता ते स्वच्छच होतं, म्हणजे त्याच्यामध्ये काही घाण वगैरे नाही. पण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलं. आणि जिरा आणि काळं तीळ आहे तर ते साईडला ठेवून दिलं. नाचणी पण बाजूला ठेवली होती. नाचणी धुवून मिक्सरमध्ये वाटून नंतर घालायची होती, नाचणीचं पण दूध काढून. तर हे सर्व धान्य स्वच्छ धुवून घेतले 4 ते 5 वेळा आणि कुकरमध्ये घातलं आणि पाणी घालून ना 5 ते 6 शिट्ट्या कराव्या लागतात. तर नाचणी थोड्या जास्त प्रमाणात घेतली होती, कारण नाचणीमधून भरपूर असं कॅल्शियम भेटलं जातं. तर ती पण स्वच्छ धुवून घेतली. आणि हा गूळ घेतला होता, तर थोडासा चेचून त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलं, म्हणजे तो विरघळेल लवकरच. आणि नाचणी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ना मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घेतली. तर त्याच्यावरचा जो चोथा असतो ना, तर तो साईडला निघला जातो. आणि असाच टाकला ना त्या पायसममध्ये तर काय होतं, ते असं कचकच लागतं दाताखाली जास्त. त्यामुळं ना शेजारच्या चेची मला म्हणले की मिक्सरमध्ये वाटून घालायचं नाचणीचं दूध काढून. आणि त्याच्यामुळं काय होतं, पायसमला पण ना छान असं ना दाटसरपणा येतो आहे. तर मग ते काढून ठेवलं बाजूला. आणि नंतर एक नारळ फोडून घेतला. आता अर्ध्या नारळाचं दूध बास होते, तर अर्धा नारळ मी खिसून घेतला आणि त्याचं नंतर मग दूध काढून घेतलं. आता दुधामुळे ना त्याला छान अशी चव येते. आता गव्हाची खीर वगैरे इकडं करतात ना, तर त्याच्यामध्ये पण असं दूध काढून घालतात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मग ते खोबरं काढलं, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ना, थोडंसंच अगदी पाणी घालून थोडंसं फिरवायचं ऑन ऑफ करत. मग चाळणीमध्येच डायरेक्ट असं काढते आणि थोडंसं असं पिळून घेते. मग त्याच्यामधलं दूध आहे ते बाहेर येतं. आणि परत आणखी पाणी घालून परत मिक्सरला असं 3 ते 4 वेळा ना ही प्रोसेस करावी लागते. त्यावेळी मग हे असं दूध निघलं जातं. तर 1 वाटी एवढं दूध निघलं होतं. आणि छान जास्त पाणी घातलं की मग ते जास्त पातळ होतं. त्यामुळे थोडं पाणी घालून हे केलं. तर कुकर पण थंड झालेला होता आणि हे व्यवस्थित असं शिजलेलं होतं. आता मेथी जास्त घातली तर चालते, पण मुलं आहेत ते कसं मग मेथीचा कडवटपणा लागतो, त्यामुळं मग मेथी थोडीशी कमीच घातली होती. तर अगोदर मग नाचणीचं दूध आहे ना, तर ते घातलं आणि थोडंसं शिजवून घेतलं. आता ते शिजवलेलं नव्हतं म्हटल्यानंतर 1-2-3 मिनिट शिजवलं. आणि नंतर मग गूळ पण आता वितळलेला होता, तर तो पण गाळून घेतला. आता इकडचा गूळ थोडासा जास्त काळपटच असतो, तर तो पण त्याच्यामध्ये घालून ना थोडंसं असं खीर घोटून घेतली. आणि नंतर मग नारळाचं दूध घातलं. आता नारळाचं दूध घातल्यानंतर जास्त वेळ शिजवत नाही, एक उकळी येईपर्यंत असं फक्त एवढंच की थोडंसं हलवत राहायला लागतं, नाहीतर मग दूध कधी कधी फुटू शकतं जास्त शिजवलं तर. तर मग नंतर मग नारळाचं दूध घालून पण हे केलं. आणि आता त्याच्यामध्ये काळं तीळ घालायचं होतं. आता त्याच्यामध्ये तीळ कमी दिलेलं होतं, तर चेची म्हणले की तीळ दुसरं आणायचं आपण आणि घालायचं, जास्तीचं तीळ घालायचं, कारण असं तीळ आपण जास्त खात नाही. आता इकडची लोकं खात नाहीत. आपण कसं शेंगदाणे तिळाचं लाडू वगैरे करतो, की तिळाची चिक्की, असं कशातून तरी आपले तीळ पोटात जातात. तसं इकडं खात नाही, ह्या महिन्यामध्येच फक्त ते खाल्ले जातात. तर तीळ त्याच्यामध्ये घातलं आणि जिरं आहे ते थोडंसं भाजून टाकलं. कच्चं टाकलं तरी पण चालतात, पण मी थोडंसं भाजून घेतलं होतं. तर पचन व्यवस्थित व्हावं म्हणून जिरं पण घालतात त्याच्यामध्ये. आणि तयार झाल्यानंतर मग 1 चमचा एवढं मी तूप घातलं होतं. तर तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून टाकले तरी चालतात. आता माझ्याकडे काही नव्हते, त्यामुळं मग मी फक्त तूप घातलं असं. आणि तयार झाल्यानंतर वरून चिमटभर मीठ घातलं होतं. वेलची पावडर मी अगोदर घातलेली होती.
तर छान असं ते तयार झालं होतं. आणि आज नाश्त्यामध्ये डोशा बनवायच्या होत्या, पण आता ती खीर होईपर्यंत बराचसाच वेळ गेला म्हणल्यानंतर मग डोशा कॅन्सल करून मग मी इडली बनवायला घेतली. कारण मुलांना सुट्टी होती आणि मग दिवसभर सकाळी लेट उठतात, मग त्यांचं काहीतरी सारखं खायचं हे ते चालू असतं. आणि मग म्हणलं आज दिवस अख्खा किचनमध्येच जाणार, त्यापेक्षा म्हणलं एक सोबत इडली शिजवून ठेवली की मग एकदा दोनदा त्यांना जेव्हा होईल त्यावेळी ते खाऊन घेतात. तर चटणी बनवली होती. आता मुलांना कमी तिखट, कृष्णाला कसं इडली कुस्करून खायला आवडते आणि आहोंना चटणी तिखट पाहिजे होती म्हणल्यानंतर थोडी तिखट आणि थोडी कमी तिखट अशी केली होती. तर आहोंना पायसम जास्त आवडलं होतं म्हणल्यानंतर आज डब्याला पण मला तेच दे म्हणलं, तर त्यांना डब्याला तेच दिलं होतं. आणि नंतर मग मी पण एक ग्लास घेतलं. आता अगोदर तेच पिलं होतं, ते पिल्यानंतर भूक पण लवकर लागत नाही. आणि परत इडली पण शिजवून ठेवलेली होती. मुलांचं होईल त्यावेळी म्हणलं ते खातील. त्यांना कृष्णाला खीर जास्त नाही प्यायला, प्रांजूला भरपूर आवडली, तिनं 2-3 ग्लास तरी ती पेली होती, पण कृष्णाला जास्त नाही आवडली. तर मग नंतर सगळं आवरून झालं आणि परत किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. आता स्वयंपाक बनवायला वेळ लागत नाही तेवढं हे सगळं आवरण्यासाठी, म्हणजे तेवढाच वेळ मला तर वाटतं जातोच. आणि जास्त असं काही करत बसलं की मग किचन ओटा पण तेवढाच खराब होतो म्हणल्यानंतर घासून घेतला सगळा किचन कट्टा आणि नंतर मग पुसून क्लीन करून घेतला. भांडी पण आता इडली वगैरे केलीत आणि हे नारळाचं दूध काढण्यानं ह्यानं भांडी भरपूर पडतात. तर सकाळचं भांडी वगैरे सगळं आवरून घेतली. आणि आता वातावरण काहीसं असं होतं आहे, वारं सुटते, पाऊस पण नाही. आता परत पाऊस चालू झाला आहे. इकडचा हा कर्कट मास आहे, आपल्याकडे कसा आषाढ महिना म्हणतो आपण, तसं ह्या महिन्यामध्ये ना भरपूर असा पाऊस पडतो. आणि तसा आहे आता सुरुवात तशी झाली आहे, पण थोडाफार म्हणजे उघडतो, एखादा तास 2 तास उघडतो आणि नंतर येतो, असं चालू आहे त्याचं. तर मुलांनी आता नाश्ता पण करून घेतला आणि किचनमधलं मग जे बाकीचं आवरायचं होतं, काही डबं साखरेचा वगैरे बरणी रिकामी झाली की घासून ठेवते, म्हणजे डबं जास्त खराब होत नाही. तर ओवा पण संपलेला होता, तर तो पण त्याच्यामध्ये काढला आणि साखर पण डब्यामध्ये काढायची होती, ते काढून ठेवली. किचन ओटा सगळा इकडं पण क्लीन करून घेतला. आणि नंतर दुपारी 2 ब्लाऊज कट करायचे होते, तर ते कट करून घेतले मुलांना कराटे क्लासला सोडल्यावर. आणि संध्याकाळी मग हे साड्यांना फॉल लावले होते, तर मग हातशिलाई करायची राहिली होती. तर मग आता सगळं आवरून झालं होतं. संध्याकाळचं काही परत शूट घेतलं नाही, शूट घेत बसलं ना खूप वेळ जातो. मग संध्याकाळी काही सिंपल असं चपाती भाजी केलेली होती. आणि ह्या परत आज साड्या आलेल्या होत्या 5. आता ह्यातल्या 2-3 वर्कच्या आहेत आणि 2 काठपदर आहेत. तर आता त्या पण तयार करून द्यायच्या आहेत, पण अर्जंट काही नाही, निवांतच द्यायचं आहे. तर मग त्या साड्या आल्या की आधी बघितल्या साड्या कशा आहेत. तर साड्या बघायला खूप आवडतात, कोणाची साडी कशी असते ते. तर ते 3 साड्यांना फॉल लावून घेतलेलं दुपारी, त्याला नंतर हातशिलाई करून ठेवली. आणि कपडे थोडी घड्या घालायची होती रात्री राहिलेली, ते परत कपडे वगैरे घड्या केल्या. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. रोज मोठा व्हिडिओ टाकायचा असं म्हणते, पण काय होतं, काम आवरणं आणि नंतर व्हिडिओ एडिटिंग शूट घेणं, कधी कधी शूट घेतलेलं असतं आणि परत एडिट करण्याच्या ह्याच्यात राहून जातं, तर ते डिलीट करते. तर लवकरच रोजच्या रोज व्हिडिओ करायचा प्रयत्न